जेव्हापासून मी वर्कआउट करायला या फॅमिलीमध्ये आलोय तेव्हापासून जवळपास अमेझिंग असे बदल झालेला आहे सर. आणि कुठलीच गोष्ट अशी नकोशी वाटत नाही. जे हाताशी आलं ते काम करून मोकळं व्हायचं. बरोबर. एक एक तो महत्वाचा अनुभव आहे सर. नक्की नक्की बघा, हा अनुभव सगळ्यांना आलेला असेल. आणि आपण कायम सांगतो बघा की जगातला एक नंबर, जगातला एक नंबर. आता हे तुम्ही ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस तुम्हाला आपोआप फील होतं. आणि सरांनी आता सांगितलं, सरांचा अनुभव आता ऑलमोस्ट आपल्यावर 3-3.5 वर्ष झाले. जो आळस असतो ना तो तुम्हाला लगेच पहिले 8-15 दिवसातच शहरातनं बाहेर जातो. आणि सगळ्या काम करण्याचा उत्साह, एनर्जी तुम्हाला आपोआप फील होते. तर या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. हे आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे न्यूट्रिशन अवेलेबल आहेत, अमृत ज्यूस आहे, किंवा जे काही टॅबलेट्स असतील, प्रोटीन शेक असेल, नवीन नवीन सगळ्या गोष्टी येत आहेत. परंतु ज्यावेळेस आपण म्हणतो जगातला एक नंबर, तर त्यावेळेस आपण काय काय क्रायटेरिया बघतो की त्याचं वर्ल्ड वाईड किंवा देशाच्या पातळीवर किंवा वर्ल्ड वाईड आपण किती अवेलेबिलिटी आहे. 95 देशामध्ये आज हे न्यूट्रिशन सकस संतुलित आहार घेतला जातो. ही काही सोपी गोष्ट नाही. 95 देशामध्ये चालवणं किंवा 95 देशाच्या लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करणं सोपी गोष्ट नाही, है का नाही. आपण भारतातच बघतो तर 95 देशामध्ये आज न्यूट्रिशन चालू आहे. त्यानंतर मी बऱ्याचदा व्हिडिओ शेअर केलेला आहे की अवेलेबिलिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग. तर मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ती कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये काळजी घेतली जाते. जोपर्यंत त्या झाडापासनं जोपर्यंत सगळं प्रोसेस होऊन जे न्यूट्रिशन आहे आपल्या घरात येतं आणि जोपर्यंत आपला हात त्यातला लागत नाही, त्यामधल्या ज्या प्रोसेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोसेसिंग असेल, पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, आपल्या घरात येणं असेल, इथपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये कुणाचाही याच्यामध्ये हात लागत नाही. कुणाचाही हात लागत नाही एवढ्या पद्धतीची काळजी त्याच्यामध्ये तुम्हाला घेतली जाते. आणि पॅकेजिंग वरून किंवा क्वालिटीवरून तुम्हाला ध्यानात येत असेल. त्यानंतर तिसरं असतं की परमिशन्स. खूप साऱ्या फूड रेग्युलेटिंग अथॉरिटी भारतामध्ये आहे, इतर जगातल्या खूप साऱ्या देशांमध्ये आहे. तर या सगळ्या ज्या FDA आपण म्हणतो, तर या फूड रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे. तर त्याच्या ज्या क्रायटेरिया आहेत हे सगळे आपल्या न्यूट्रिशननी पार केलेले आहेत थोडक्यात. तर पार केल्याशिवाय आपल्यापर्यंत ते येत नाही. हा, भारतात तर काही शक्य नाही. तेवढं सगळं पार करून ते आलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लास्टचं आहे की क्वालिटी. तर क्वालिटी जी आहे ती सगळ्यात मॅटर होते. आपण आपल्या शरीराला काय द्यायला पाहिजे हे आपण ठरवायचं. हे कोणी दुसरं सांगणार नाही. तर तुम्ही तुमच्या शरीराला काय द्यायचंय हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामधले बदल जे होतात ते तुम्हाला ध्यानात येणार नाही. खूप सारे मार्केटमध्ये आज प्रोटीन शेक आहे, टॅबलेट्स आहेत, वेट लॉस करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. परंतु हे क्रायटेरिया जर आपण बघितले तर कमी खूप सारे कमी म्हणण्यापेक्षा कोणच मला वाटत नाही की एवढे सगळे क्रायटेरिया जे आहेत ते फॉलो करत असतील. त्यामुळे आपण काय सांगणार असतो की जगातला एक नंबर. बरोबर, जगातला एक नंबर सांगण्याचं किंवा म्हणण्याचं कारण, आणि आपण गर्वाने सांगतो, असं काही नाही की कुणाला आपल्याला कमी लेखायचंय किंवा कुणाला काही हे करायचंय. परंतु आपण जे घेतो ते आपल्याला माहिती की काय क्वालिटीच आहे आणि जगातला एक नंबर आहे. यस. तर